झाडांचं अनाथ आश्रम महाराष्ट्रातील या गावात सुरू झालंय। आतापर्यंत आपण माणसांचा अनाथ आश्रम बघितला असेल, परंतु हे झाडांसाठीचा अनाथ आश्रम सुरू करणार कदाचित हे देशातलं पहिलंच गाव असेल। म्हणजे सध्या आपण बघतोय कोणतंही विकास काम करायचं असेल तर शेकडो वर्ष जुन्या मोठमोठ्या झाडांची बेछूट कत्तल केली जाते। मग ती तोडली जाणारी झाडं ज्यांना कोणीच वाली नाही अशी ती अनाथ झाडं त्या ठिकाणापासून मुळासकट सायंटिफिक पद्धतीने उचलायची आणि या झाडांच्या आश्रमात पुन्हा नव्याने रुजवायची। तर या वर्षाच्या सुरुवातीपासूनच या गावाच्या गायरान जमिनीवर या झाडांचं पुनरोपण सुरू झालंय आणि सध्याच्या घडीला इथे 150 ते 200 पेक्षा जास्त अनाथ झाडं लावलेली आहेत, ज्यांना आता पालवी सुद्धा फुटली आहे। तर सध्या रस्ता रुंदीकरणासाठी तोडलेली 400 पेक्षा जास्त झाडं इथे पुन्हा नव्याने लावण्यात येणार आहेत। तर ही कमाल कॉन्सेप्ट आहे सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे आणि त्यांच्या सह्याद्री देवराईची, आणि त्यांनीच सातारा जिल्ह्यातील अंबवडे या गावामध्ये हा झाडांसाठीचा अनाथाश्रम सुरू केला आहे। तर सयाजी सरांचा हा कमाल उपक्रम तुम्हाला कसा वाटला आणि अशा प्रकारच्या झाडांच्या अनाथाश्रमाची अजून राज्यभरात कुठे कुठे गरज आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा।